तर गोव्याला मुसळधार पावसानं झोडपलंय आणि या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। गोव्यातील खोर्ली उपस्कर इथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि पाणी साचल्यानं पाण्याच्या प्रवाहात एक बाईक स्वार वाहून गेलाय। पाण्यात वाहून गेलेल्या बाईक स्वाराविषयी अधिकची माहिती अद्यापही मिळालेली नाही, पण या बाईक स्वाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि याच मुसळधार पावसाने एक बाईक स्वार वाहून गेलाय। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अवकाळी पावसाचा तडाखा सगळ्या महाराष्ट्रालाच बसल्याचा दिसतोय, पण त्याचबरोबर गोव्यामध्ये एक बाईक स्वार वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय, काय माहिती? महाराष्ट्रासोबत गोव्यामध्ये सुद्धा आता मुसळधार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळते। अवकाळी पावसाची जोरदार हजेरी आहे ती दोन्ही राज्यामध्ये दिसून येते। खोर्ली उपस्कर जंक्शनवरती अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं आणि यातून वाट काढत जाणारा एक बाईक स्वार आहे तो या पाण्यामध्ये वाहून गेल्याची दृश्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या बाईक स्वाराला इतर बाकीचे लोक या ठिकाणी जाऊ नका अशा पद्धतीचा इशारा देत होते, मात्र तरी सुद्धा त्यानं धाडसाने या पाण्यामध्ये आहे ती गाडी घातली होती आणि त्यानंतर काही वेळातच त्याची गाडी वाहून जाताना पाहायला मिळाली। गाडीसोबत तो सुद्धा वाहून गेला, त्याला गाडी सोड अशा पद्धतीची सूचना सुद्धा इथले नागरिक देत होते, मात्र त्याने ऐकलं नाही आणि तो या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। वाहून गेलेल्या युवकाची माहिती आता पोलीस घेताना पाहायला मिळतात, मात्र अद्यापही हा युवक सापडलेला नाही। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या दुर्घटनेनंतर आहे ते गोव्यातल्या या नालेसफाई किंवा रस्त्यावरती नद्या वाहण्याच्या स्वरूपाचा आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता पावसाचा अंदाज घेऊनच आहे ते रस्त्यावरून प्रवास करावा अशा पद्धतीचं आवाहन आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यामुळेच रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळण्याची शक्यता आहे। खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्याने दिलंय। हे चक्रीवादळ 24 मे पर्यंत अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे, त्यामुळे राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी समुद्र या काळात खवळलेलाच राहील। पुढचे 4 दिवस समुद्र खवळलेला राहणार आहे। दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळलेला असेल आणि त्यामुळेच मच्छीमारांना खोल समुद्रात जाणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्याने दिलंय। हे चक्रीवादळ 24 मे पर्यंत अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, तर ते अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे। मंगळवारी राज्यासह मुंबईत देखील पावसाने जोरदार हजेरी लावली होती। मुंबई, पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलेलं होतं। मोठा पाऊस पडलेला होता। या दरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली होती। या दरम्यान मुंबईमध्ये काही प्रमाणात लोकल सेवा देखील उशिराने धावत होती आणि अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मात्र तुर्तास तारांबळ उडाली होती। आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत 24 मे पर्यंत पाऊस पडेल। हा पाऊस मेघगर्जनेसह पडणार आहे। तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रमाणे तासी हे वारे वाहणार आहेत असं देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईत काही प्रमाणात उकाडा देखील जाणवत असतो, परंतु काल संध्याकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती। यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलेला होता। आता देखील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच 24 मे पर्यंत अरबी समुद्र खवळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। यामुळे रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर परिसरात समुद्र खवळणार असल्याचं सांगितलं जाते। खोल समुद्रात वेगाने वारे वाहणार आहेत आणि त्यामुळेच हवामान खात्याकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।
मुंबईला देखील मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि याच समुद्रकिनारी लोक पर्यटनासाठी जात असतात. मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनासाठी या ठिकाणी जात असतात. तर त्या लोकांनी देखील खबरदारी बाळगायची आहे. हवामान खात्याकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की येत्या आजपासून म्हणजे बुधवारपासून ते अगदी 24 तारखेपर्यंत जो येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या दरम्यान लोकांनीच म्हणजे मुंबईकरांनी याची काळजी घ्यायला हवी आणि निश्चित असं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.